म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड हे राज्यभर गाजलं। धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांना राजकीय आणि सामाजिक दबावानंतर अटकही करण्यात आली। त्यानंतर बीडला नवे एसपी मिळाले। अजितदादांनी बीडच्या पालकमंत्री पदाची धुरा ही स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि त्यानंतर कुठेतरी जाऊन बीडची गुन्हेगारी कमी होईल अशा पद्धतीची चर्चा ही संबंध राज्यभर झाली, पण तसं घडताना काही मात्र दिसत नाहीये। त्याचं कारण म्हणजे नुकतंच व्हायरल होत असलेलं शिवराज दिवटे मारहाण प्रकरण। मंडळी, अत्यंत क्रूर पद्धतीनं 14 ते 15 जणांनी जंगलात नेऊन अमानुष अशी मारहाण या शिवराज दिवटेला करण्यात आलेली आपण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आता ज्या लोकांनी शिवराज दिवटेला मारहाण केलेली आहे त्या लोकांना बीड पोलिसांनी अटक केलेली आहे, काही जण फरार देखील आहेत। पण सध्या या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि तीच अपडेट सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेलो आहे। ती अपडेट अशी आहे की वाल्मिक कराडचे चिरंजीव असणारे श्री गणेश हे या प्रकरणात सहभागी असल्याचं नुकत्याच माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधून समजत आहे। नेमका कशा पद्धतीनं त्यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग आहे तेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, श्री गणेश वाल्मिक कराड याचा या प्रकरणातील सहभाग जाणून घेण्यापूर्वी ही घटना नेमकी काय एकदा थोडक्यात या घटनेकडे आपण नजर मारूयात। तर शिवराज दिवटे हा परळी तालुक्यातील लिंबोटी गावचा तरुण हा जलालपूर इथं आपल्या मित्रांसोबत जेवायला गेलेला होता। जेवणानंतर तिथं काहीतरी भांडणं सुरू होती आणि ती भांडणं पाहायला हा शिवराज दिवटे नावाचा तरुण तिथं उभा होता। त्यानंतर त्याला ह्या सगळ्या घटनेनंतर मित्रांनी परळीला सोडलं। तो रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होता आणि त्या पेट्रोल पंपाकडे जात असतानाच काही तरुणांची टोळी तिथं त्याच्याजवळ आली टू व्हीलर्सवरती आणि त्या 13 ते 14 जणांनी या शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण केली। त्यानंतर त्याला जंगलात नेलं आणि रत्नेश्वर नावाचा जो डोंगर आहे त्या ठिकाणी शिवराज दिवटेला नेलं आणि त्याला बेल्ट, रॉड यासारख्या हाताऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली। समाधान मुंडे यानं आपल्याला जी मारहाण झाली स्वतःला त्याच्या बदला म्हणून ही मारहाण केली। समाधान मुंडेला शिवराज दिवटेच्या मित्रांनी काही दिवसांपूर्वीच मारहाण केलेली होती आणि त्याचा बदला म्हणून त्यानं ही सगळी कृत्य केलेली आहेत। आणि त्यानंतर आता या संदर्भातली एक व्हिडिओ जी आहे ती सोशल मीडियामध्ये सगळीकडे व्हायरल होते आणि या व्हिडिओमध्ये हे जे मारेकरी आहेत ते म्हणतायत की तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकताना दिसते। आणि गुन्हेगारी जी आहे बीडची ती कुठल्या थराला जाऊन पोहोचलेली आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण या घटनेमधून आपल्याला दिसतं आहे। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे वाल्मिक कराड याच्या चिरंजीव असणाऱ्या श्री गणेशचा। आता सध्या तरी पोलिसांनी दिवटे याच्या फिर्यादीवरून बऱ्याच लोकांना अटक केलेली आहे। त्यामध्ये सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहन वाघुळकर, आदित्य गीते, तुकाराम उर्फ ऋषिकेश गिरी आणि यासोबत अजून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केलेली आपल्याला दिसते। खरं तर काही स्थानिक तिथं दिवटेला वाचवायला आले, नाहीतर काहीतरी वाईट कृत्य घडण्याची शक्यता होती। आणि आता या संदर्भातली जी फिर्याद आहे ती पोलिसांकडे शिवराज दिवटेनं दाखल केलेली। हे जाणून घेण्या अगोदर तुम्हाला आणखी एक अपडेट सांगायची अशी की या संदर्भातली आणखी जी व्हिडिओ आहे ती एक व्हायरल झाली आहे। म्हणजे कालच्या प्रकरणातील जो आरोपी होता म्होरक्या आदित्य बाबासाहेब गीते आणि सचिन विष्णू मुंडे याच्यासोबतच इतर 2 व्यक्तींनी योगीराज अशोक गीते यांना अमानुष मारहाण केल्याचा आणखी एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला। या मारहाणीच्या घटनेनंतर योगीराज गीते हा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला होता आणि श्री गणेश वाल्मिक कराड यांना पोलीस स्टेशन परळी इथं कॉल करून सदरची तक्रार दाखल करून घेऊ नका असा हट्ट केलेला होता आणि त्यामुळेच पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप जो आहे तो योगीराज गीते यानं श्री गणेश वाल्मिक कराड याच्यावरती केलेला आहे। आता शिवराज दिवटे मारहाण प्रकरणानिमित्त खरं तर आज
जी आहे ती बीड बंदची हाक देण्यात आलेली होती, पण पालकमंत्री अजितदादा हे आज बीड दौऱ्यावरती असल्या कारणाने हा बंद मागे घेण्यात आलेला आहे. मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आणि त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून हा बंद सध्याच्या घडीला मागे घेण्यात आलेला आहे. आता ही खरं तर 2 गटातला किरकोळ वाद होता, पण आज या वादाचं रूपांतर मोठ्या मारहाणीमध्ये झालेलं पाहायला मिळतंय आणि यामध्ये कुठेतरी वाल्मिक कराडचा चिरंजीव असणारा श्री गणेश याची जी आहे ती एंट्री आता या प्रकरणामध्ये झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं काही वळण मिळणार का याकडे आपलं लक्ष असेलच, पण वेगवेगळ्या लोकांनी या संदर्भामध्ये आता मतं व्यक्त केलेली आहेत. संजय शिरसाट जे आहेत ते स्वतः मंत्री असणारे ते बीडला आता लवकरच व्हिजिट करणार आहेत आणि या संपूर्ण प्रकरणावर आता वेगवेगळ्या लोकांची मतं समोर येत आहेत आणि श्री गणेशचा जो सहभाग आहे तो या प्रकरणामध्ये आल्यामुळे आता हे प्रकरण नवं ट्विस्ट घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत? वाल्मिक कराडचा मुलगा जो आहे तो वाल्मिक कराडच्या पावलावर पाऊल ठेवून बीडमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करतोय का? आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण सहभागी आहे? बीडची ही जी गुन्हेगारी आहे आणि जो एक व्हिडिओ काढण्याचा जो पॅटर्न आहे तो कुठेतरी जाऊन थांबेल की नाही, यासाठी बीडचे नवे SP असणारे नवनीत कावत नेमके काय प्रयत्न करतायत? अजितदादांनी पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतलेली असताना देखील असे प्रकार का थांबायचं नाव घेत नाहीयेत? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषय जुभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.